सर्वांना नमस्कार। मी पंडितराव तुमचं या चॅनलवर स्वागत करतो। मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन माजी आमदार अरुण गवळी 18 वर्षाच्या नंतर नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटलेला आहे। दगडी चाळीत अरुण गवळीचं जल्लोषात स्वागत झालं। या 18 वर्षात अरुण गवळीला त्याच्या पत्नीने प्रचंड साथ दिली। त्यांच्या मुलांनी आणि दगडी चाळीतील जे रहिवासी होते त्यांनी गवळीला मोठ्या प्रमाणात साथ दिली। गवळीवर आणि दगडी चाळीतील जे लोक आहे ते भरभरून प्रेम करत असतात, म्हणूनच त्याला तिथले लोक प्रेमाने डॅडी म्हणतात आणि त्याच्या पत्नी आशा गवळीला मम्मी म्हणून हाक मारतात। आशा गवळीचाही दगडी चाळीत दरारा आहे बरं का, पण हा दरारा प्रेमाचा आहे। कोण आहेत आशा गवळी आपण जाणून घेऊया। संपूर्ण मुंबई अरुण गवळीला डॅडी म्हणून ओळखते। आधी ही ओळख डॉन अशी होती, पण अरुण गवळी राजकारणात आल्याच्या नंतर त्याची ओळखसुद्धा बदलली। आशा गवळी या अरुण गवळीच्या पत्नी आहेत। त्यांना गीता, महेश, योगिता, योगेश आणि आद्मिता ही मुलं आहेत। आशा गवळी या मुळात मुस्लिम होत्या। त्यांचं जे अरुण गवळीवरती प्रेम जडलं होतं तेव्हा प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं। लग्नानंतर आशा यांनी धर्मांतर करून त्या हिंदू झाल्या, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला। आशा गवळीचे वडील पुण्याचे मोहम्मद शेख लाल मुजावर उर्फ नानूभाई हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं, तर आशा गवळीचं मूळ नाव आयशा बानो हे होतं। 17 जुलै 1955 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे अरुण गवळीचा जन्म झाला। त्याचे वडील गुलाबराव गवळी हे मजुरी करायचे। नंतर गवळी कुटुंब मुंबईत आलं। इयत्ता 10वी नंतर गवळी यांनी शाळा सोडली। अरुण गवळीने आधी भायखळ्याच्या सिम्प्लेक्स मिल्समध्ये जे काम सुरू केलं, त्यानंतर विक्रोळीच्या गोदरेज अँड बॉईज या कंपनीत त्यांनी काम केलं। त्यानंतर कांजूरमार्गच्या क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीतही गवळींनी काम केलं। गँगस्टर पारसनाथ पांडेच्या जुगाराच्या अड्ड्यावरही काही काळ त्यांनी काढला। त्याच्यानंतर 80च्या दशकात अरुण गवळीची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू झाली। त्या काळात तो थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आला। त्यावेळी दाऊद अंडरवर्ल्ड डॉन म्हणून नावारूपाला येतच होता। त्यावेळी गवळीची रामा नाईक सोबत चांगली दोस्ती होती। रामा नाईकनेच त्याची दाऊद सोबत भेट घडवली। त्यानंतर गवळीच्या आयुष्यात एक मोठा ट्विस्ट आला। 1988 मध्ये रामा नाईकची हत्या झाली। त्या हत्येमागे दाऊद असल्याचा गवळीला संशय होता। त्यानंतर त्याने दाऊदची साथ सोडली आणि स्वतःची गँग तयार केली। नंतर त्याचे दाऊद गँगसोबत वारंवार राडे होऊ लागले। 26 जुलै 1992 मध्ये गवळीच्या साथीदारांनी दाऊदची मोठी बहीण हसीना पारकरच्या नवरा जो आहे इब्राहिम त्याला खतम करून टाकलं। त्यामुळे गवळीची मुंबईत प्रचंड दहशत वाढली होती आणि त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात गाजत होतं गँगस्टरच्या रूपाने। त्यानंतर मुंबईतील गँगवर वाढत गेले। आशा गवळी या 6 महिन्यांच्या गर्भवती होत्या। अरुण गवळी तेव्हा मिल कामगार म्हणून काम करत होते। भायखळ्याच्या सिम्प्लेक्स मिलमध्ये तो कामाला होता। त्यावेळी मिल बंद पडली। एक रात्री अचानक पोलीस घरात घुसले आणि अरुण गवळीला सोबत घेऊन गेले। 3 महिन्यानंतर जामीन मिळाल्यावर अरुण गवळी यांची सुटका झाली आणि तिथून त्यांच्या गुन्हेगारीत विश्वाद्वय प्रवास सुरू झाला। तर ही गोष्ट होती अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी यांची। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य ठेवा। मी पंडितराव, धन्यवाद।